हे सर्व कसे शक्य झाले? हे सर्व काही शक्य झाले माझे गुरुवर्य शाहू महाराज आणि माझे वडील रामजी बाबा यांच्यामुळे हे सर्व काही शक्य झालेलं आहे. साहेब, तुमच्या आमच्यावर, सर्व मैलवांवर तसंच सगळे बांधवांवर पुष्कळ उपकार आहे हो. म्हणून तर मी नेहमी सर्वांना आवाहन करतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे स्वागिनीचे दूध आहे. जो इथे प्राशन करेल तो गुरुकुलाशिवाय राजा नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्माईचा. खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बोलून गेले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष हा कायम आपल्या मागे आहे आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि बरोबर बोलले बाबासाहेब, जोही तो प्राशन करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मी एक छोटीशी गोष्ट सांगतोय. भीमबा जेव्हा शाळेत जायचे, परीक्षेवरून यायचे, त्यावेळेला त्याला रामजी बाबा आवर्जून बोलायचे, बाळा जेवून घे. बाळा जेवता जेवता रोज विचारायचं आपल्या बाबांना, बाबा तुम्ही जेवा. तर रामजी बाबा बोलायचे, बाळा साहेब तुम्ही पहिले जेवून घ्या, नंतर मी जेवतो. त्याच्या मागचं दृष्टिकोन काहीतरी वेगळं होतं. दुसऱ्या दिवशी बाबासाहेब भीमराव पुन्हा परीक्षेवरून यायचे, परत रामजी बाबा तेच बोलायचे, बाळा तू जेवून घे. बाबासाहेब रोज विचार करायचे की मी रोज परीक्षेवरून येतो, रोज अभ्यास करून येतो. माझे वडील मला रोज बोलतात तू जेवून घे, मी बाबांना बोलतो तुम्ही जेवून घ्या. बाबा नेहमी बोलतात की प्रथम तू नंतर मी. एके दिवशी बाबासाहेब असेच पुन्हा परीक्षेवरून आले आणि आज बोलले, बाबासाहेब नक्कीच आपण बघूया की रामजी बाबा मला का जेवण्यासाठी प्रोत्साहन करतात. त्यावेळेस बाबासाहेब बोलले, बाबा तुम्ही जेवून घ्या. बाबा बोलले नाही प्रथम तू. त्यावेळेला बाबासाहेबांनी ज्या टोपलीत पाहिलं वाकून, तर एकच भाकरी होती आणि ती भाकरी जर रामजी बाबांनी खाल्ली असती तर बाबासाहेब उपाशी राहिले असते. ते बघून बाबासाहेब दहाबाहेर झाले आणि ते